बीके कंगराळी येथे 10 वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात श्री विश्वकर्मा सेवा संघ बेळगाव यांच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणी आरोपीला अटक करून हिंडलगा कारागृहात ठेवण्यात आला आहे। मात्र पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला आरोपींच्या घरच्यांकडून सतत शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात आहेत। मुलगी शाळेत जात नाही, तिला धमकवले जात असल्यामुळे सुरक्षिततेची गंभीर चिंता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर संघाने पोलीस आयुक्त भूषण बोरसे व काकती पोलीस स्टेशन सीपीआय सुरेश शिंगे यांना निवेदन देऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच आरोपीच्या कुटुंबियांवरही कारवाई व्हावी आणि पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला सुरक्षा द्यावे अशी ठाम मागणी केली आहे। नमस्कार, जय प्रभू विश्वकर्मा। आणि गेल्या 4 महिन्याच्या मागं तर आमच्या समाजातील एक सुतार कुटुंबावर एक लैंगिक अत्याचार त्याच्या मुलीवर झाला होता, जेणेकरून त्या अत्याचारला ह्या अत्याचाराच्या आरोपीला त्याच्या वडिलांनी एक धैर्य दाखवून त्याला शिक्षा पण दिली आणि त्या नराधमाला शिक्षा देऊन त्यांच्या नराधमाच्या ज्या नराधम तो जन्मला त्या पोटातून त्या नराधमाच्या आईनी पण आमच्या त्या समाजातील व्यक्ती त्यांच्या आई वडिलांना नाहक त्रास देत होते, जेणेकरून विश्वकर्मा सेवा संघाला त्यांनी तक्रार दिली आणि आज आम्ही कमिशनर साहेबांच्या ऑफिसला येऊन ही तक्रार नोंद केली आणि भूषण सरांनी आम्हाला या तक्रारीवर मोठी दखल घेऊन त्यांना आज पोलीस स्टेशनमधून आणले। तर आम्ही एक आमच्या विश्वकर्मा सेवा संघातर्फे आणि आमच्या समाजातर्फे एक आम्ही साहेबांना निवेदन दिलं, त्या नराधमाला भविष्यात पोलीस स्टेशनमधून जेलमधून कधीही सुटका होऊ नये आणि त्याला फाशी व्हावी याचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। तर आणि त्यांच्या आई वडिलांना पण जेलमध्ये टाकावं, त्यांना बी फाशी व्हावा, कारण ह्या नराधमाच्या पोटातून जन्मलेला हा असुर आणि त्या असुराची आई या दोघांना पण यांचा नाश व्हावा आणि ह्या नाश नाही झाला तर विश्वकर्मा समाज आणि विश्वकर्मा समाजातील संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर, उपाध्यक्ष नामदेव लोहार, सेक्रेटरी वैजनाथ लोहार व इतर मान्यवर उपस्थित होते। तसेच महिला समितीच्या अध्यक्ष गीता लोहार, दिव्याश्री सुतार, रेणुका सुतार, अश्विनी निलजकर यांच्यासह अनेक महिला सदस्यही उपस्थित होत्या। पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी केलेले हे निवेदन म्हणजे एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।